मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कंटेनरने 15 ते 20 गाड्यांना उडवलंय। उतारावर कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने समोरच्या गाड्यांना धडक बसले। या धडकेत अनेक जणांना गंभीर दुखापत झाली। 15 ते 20 गाड्यांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। खोपोलीच्या नवीन बोगदा ते फूड मॉल दरम्यानची ही घटना आता समोर आली। अद्याप अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची मात्र माहिती नाही। हे दृश्य आपण पाहतोय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण असा अपघात झालाय। कंटेनरने 15 ते 20 गाड्यांना उडवले। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रवीण जाधव आपल्या सोबत जोडलेत। प्रवीण, आपण पाहतोय उतारावर कंटेनरचं ब्रेक फेल झालं आणि त्यानंतर हा भीषण असा अपघात झालाय। काय अधिकची माहिती या अपघाताबाबतची? कारण नक्कीच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या मुंबई लेनवरती म्हणजे खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जो उतारावरून घाटातून जो मार्ग येतो यावरती प्रचंड उतार असल्यामुळे जर एखादी गाडी ब्रेक फेल झाली तर असे हे अपघात होत असतात। आणि आज हा खूप मोठा अपघात झालेला पाहायला मिळतोय। एक ट्रेलर हा खोपोली बोगद्याच्या अलीकडे ब्रेक फेल झाला त्याचा आणि तो त्याच स्पीडने पुढे येत राहिला। समोर येणाऱ्या प्रत्येक वाहनाला तो उडवत गेला। त्यात काही लहान 4 चाकी आहेत, काही ट्रक्सना त्याने उडवले, एक बसला देखील उडवलेला आहे। बसमधील प्रवासी देखील जवळपास 12 ते 14 प्रवासी जखमी आहेत। असे एकूण 25 ते 30 जखमी लोकांना अपघात झाल्यानंतर हेल्थ फाउंडेशनचे कर्मचारी तिथे पोहोचले, सदस्य तिथे पोहोचले, पोलीस पोहोचले, डेल्टा फोर्स तिथे पोहोचली आणि जेवढेही ज्या वाहनांमध्ये जखमी आहेत त्यांनी त्वरित त्यांना काढून उपचारासाठी हलवलेलं आहे। काहींना खोपोलीला ऍडमिट केलंय तर काहींना पनवेल इथे नेण्यात आलंय। खोपोलीच्या सरकारी दवाखान्यामध्ये आता कळते की जवळपास 25 ते 30 लोकांना तिथे प्राथमिक उपचार दिलेत आणि त्याच्यातील जे मेजर पेशंट्स आहेत त्यांना पनवेलच्या MGM हॉस्पिटलला शिफ्ट करण्याचं काम आता सुरू आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती जवळपास खोपोली बोगदा ते फूड मॉल या 1.5 ते 2 किलोमीटरच्या दरम्यान हे 15 ते 20 वाहनं जी आहेत यांना उडवले या ट्रेलरने आणि पुढे जाऊन तो थांबला गेला आणि त्याला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे। त्यावेळेस त्यांनी तसं सांगितलं की गाडीचं ब्रेक फेल झाल्यामुळे हा सगळा अपघात झालेला आहे। सध्या तरी ती जी बाधित वाहनं आहेत ती वाहनं बाजूला करून एक्सप्रेस हायवे चालू करण्याचं काम सध्या पोलिसांकडून आणि स्वयंसेवकांकडून तिथं करण्यात येत आहे। करण, नक्कीच प्रवीणी, याबाबतचे वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। उतारावर कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने हा भीषण असा अपघात झालाय। त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। वाहतूक व्यवस्था पूर्णपणे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती ठप्प झालेली आहे। वाहने बाजूला सारत पुन्हा एकदा वाहतूक पूर्ववत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। कंटेनरने तब्बल 15 ते 20 गाड्यांना धडक दिलेली आहे, त्यामुळे मोठं नुकसान झालंय। उतारावरती ही संपूर्ण घटना घडली। खोपोली आणि फूडमॉलच्या दरम्यानचा हा महामार्ग आहे, त्या ठिकाणी ही घटना घडली। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती हा भीषण असा अपघात घडलेला आहे। उतारावरती कंटेनरचं ब्रेक फेल झालं आणि त्यानंतर हा भीषण अपघात झालाय। कंटेनरने जवळपास 15 ते 20 गाड्यांना उडवलेलं आहे। त्या ठिकाणची दृश्य पाहतो आणि या अपघातानंतरची दृश्य आहे, ज्यामुळे आता वाहतूक व्यवस्था मात्र पूर्णपणे ठप्प झाली।